पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि प्रिय सिस्टरांनो, आपण नाताळाचा पवित्र दिवस साजरा करत आहे. नाताळाचं पवित्र जे रहस्य आहे हे स्वर्गातील परमेश्वराचा आबा पित्याचा हृदयाचा विचार आहे. ते हालेलुया. बापाच्या हृदयातील विचार बाळ होऊन आपल्यामध्ये वास करायला आले. हालेलुया. आपण पाहणारी गोष्ट असे आहे, आजच्या नाताळाच्या प्रार्थनामध्ये उपासना विधीमध्ये आपण बोललो, आम्हाला देवाची मुलं बनवण्यासाठी येशू देवाचा मुलगा झाला. हालेलुया. आदामाच्या काळामध्ये आदामाने केलेली जी चूक आहे त्या चुकाचा परतफेड करणारा, तारणारा, जन्माला येणार हे सर्व यहुदी लोकांना माहिती आहे. आणि तो जो तारणारा जन्माला येणार आहे त्याचा पूर्ण जग सुद्धा वाट पाहत होते. उदाहरणासाठी बोललं तर चायनामध्ये कन्फ्युशियस नावाचा जे मोठा विचारवंत माणूस होता, जे मोठा फिलॉसॉफर होते, दार्शनिक, त्यांनी तेव्हापासून सांगत होते जगाला तारणारा येणार म्हणून. प्लेटो यांनी विचारवंत माणूस आहे, दार्शनिक आहे, ह्या फिलॉसॉफीचा जो मोठा पिता आहे, त्यांनी अगदी सुरुवातीलाच त्यांच्या काळामध्ये त्यांनी बोलून ठेवले, जगाला दोन म्हणून वेगळा करणारा, जगाला दोन तुकडा करणारा, हालेलुया, जन्माला येणार आहे हे इतिहासकारक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशूचा जन्म होऊन येशूचा मरण झाल्यावर 50 वर्षाने एक मोठा इतिहासकारक वाट पाहत आहे, विचारपूस करत आहे, तारणारा कोण आहे. अजून जन्माला आला नाही का? ऑगस्ट सीसर असू शकताय का तो? हालेलुया. म्हणजे त्याचा काळ आला, तो जन्माला आलेला आहे, आता जन्माला येणार. या सर्व गोष्टीच्या संबंधामध्ये लोकांना एक अंडरस्टँडिंग होतेच. हालेलुया. मिका ग्रंथामध्ये असा प्रकारे बोलून ठेवले तारणारा विषयी. हालेलुया. आणि त्याचा जन्म बेथलेहेम मध्ये होणार. हालेलुया. ह्या गोष्टी सुद्धा तिथे नमूद करण्यात आलेला आहे. माझा प्रिय बंधू भगिनीनो, या जागेच्या विषयी जर मिकाने बोललेलं आहे तर आपण पाहतो की परमेश्वर कोणाकडून जन्माला येणार त्याविषयी प्रिया संदेशाने 7व्या अध्यायामध्ये बोलून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणजे हे जे नाताळ आहे हे जगाच्या इतिहासामध्ये बरोबर बसलेली एक गोष्ट आहे. मी तुम्हाला चायनाबद्दल बोललो, फक्त चायना मात्र नाही, जगातील अनेक देशांमध्ये या तारणाऱ्याच्या वाट पाहण्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भारतातील लोकांच्या मनामध्ये प्रजापती म्हणून एक कन्सेप्ट होते, वाट पाहत आहे तो कोण आहे. प्रिय बंधू भगिनीनो, तसाच प्रकारे जगाच्या पूर्ण इतिहासामध्ये आपण पाहतो तर परमेश्वराच्या जन्माविषयी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अगदी सुरुवातीला लिहिलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. तो त्याच्या लोकांच्याकडे आला
त्यांनी त्यांना ओळखलं नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. Hallelujah. येशूचा जन्म आपल्या सर्वांचा जन्म सुधारवण्यासाठी होते. नाताळ आपल्या सर्वांना नवीन माणूस बनवण्याचा एक नवीन जन्माचा कल्पना आहे. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू भगिनीनो, मी आज जेव्हा येशूला माझ्या आजूबाजूमध्ये असलेल्या लोकांचा मध्ये पाहायला मी तयार होत आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये येशू जन्माला आलेला आहे. माझ्या हृदयामध्ये येशू जन्माला आलेला आहे. या गोष्टी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिले अध्यायामध्ये 9 पासूनचं वचन वाचताना आपल्याला क्लिअर होऊन समजायला भेटत आहे. आपण ऐकूया. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता. तो जगात होता. तो जगात होता. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. येणार होता आणि जगात होता. हालेलुया. Hallelujah. कधीच कोणी पाहिजे तसे त्याला ओळखलं नाही. पुढे व जग त्याच्याद्वारे झाले, जगाच्या सृष्टी सुद्धा त्याच्याद्वारे झाली. तरी जगाने त्याला ओळखले नाही. तरी जगाने कधीच त्याला ओळखलं नाही. जे त्याचे स्वतःचे त्याच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. हालेलुया. Hallelujah. जेव्हा स्वतःच जे आहे त्यांच्यामध्ये उतरून आले, त्यांनी अजिबात त्याचा स्वीकार केला नाही, स्वागत केलं नाही, ओळखलं सुद्धा नाही. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू भगिनीनो, या सत्य आपण असे समजायला पाहिजे. सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार होता की तारणारा जन्माला येणार, तरी प्रत्येकाला वाटलं की तो राजकुमार म्हणून येणार, घोड्यावर येणार, हत्यार हातात असणार, शासन करणार. हालेलुया. Hallelujah. शेवटी आपण पाहणारी गोष्ट असे आहे, ज्या लोकांनी थोडाफार ओळखले, असे प्रकारे बोलतात की यहुदी इस्करियोत सुद्धा शेवटपर्यंत वाट पाहत बसले की आता राज्य करायला येणार. मरणाच्या अगोदर जेरुसलेम मध्ये ताकदीने होसाना 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 बोलणाऱ्या लोकांच्या मधून येशू पुढे जाताना लोकांना वाटलं की जेरुसलेम देवळाकडे जाणारा येशू जेरुसलेम देवळाकडे नाही, तर राजाच्या महलाकडे जाणार आहे. त्या सिस्टम तोडून फोडून टाकणार आणि तिकडे राजा होऊन बसणार. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण पाहतो की येशूने सांगितलं, माझे राज्य या जगाचं नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. खरं सांगितलं तर या जगामध्ये राज्याची स्थापना करणारा जो आहे तो इतर राजांचा शत्रू आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. Hallelujah. तर आपण पाहतो की या जगामध्ये शासन करण्यासाठी नाही, या जगामध्ये जगणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये शासन करण्यासाठी, हृदयामध्ये देवाच्या राज्याची स्थापना करण्यासाठी येशू जगात आला. हालेलुया. Hallelujah. लूकाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये माता मरियाच्या मुखाद्वारे देवाने या सर्व गोष्टींचा घोषणा केलेला आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. लूकाचं शुभवर्तमान पहिल्या अध्यायातील
51 पासून जे वचन आता ऐकण्यासारखं आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. हालेलुया. हालेलुया. गर्विष्ठ माणूस खुर्चीवर बसायच्या पात्रतेचा नाहीये. हालेलुया. हालेलुया. गर्व हृदयातील भाव आहे, त्याला ओढून बाहेर काढण्याचा काम देवदूतांचं काम आहे, देवाच्या राज्याचं काम आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. त्याने अधिपतींस राजासनावरून ओढून काढले आहे व दीनांस उंच केले आहे. त्याने भुकेल्यालास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानांस रिकामे लावून दिले आहे. हालेलुया. हालेलुया. हे सर्व देवाच्या राज्याचे धोरण आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या या 2025च्या नाताळ आपल्यासाठी देवाच्या राज्याच्या अनुभवाचा नाताळ बनू दे. 2026 मध्ये आपण पदार्पण करताना परमेश्वराचा अभिषेक जे काही आपण गमावलेलं आहे परत एकदा स्वीकार करून 2026 मध्ये रोज मदर तेरेसा प्रमाणे येशूला ओळखणारा, बरोबर असलेल्या येशूला ओळखणारा, खरा जिवंत येशूला ओळखणारा म्हणून आपल्या ओळख होऊ दे. हालेलुया. 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 आपण आता आशीर्वादासाठी परमेश्वराजवळ हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी हृदयाच्या संबंधातील विकार असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अशा व्यक्तींमध्ये एकाचं नाव थॉमस म्हणून आहे. थॉमसच्या खांद्याच्या भागामध्ये छातीच्या एका बाजूला वगैरे दुखणे त्रास आहे. परमेश्वर त्यांना स्पर्श करत आहे. असा कोणतरी आहे ज्यांचा लिव्हर एकदम खराब झालेला आहे. लिव्हरच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोळ्याच्या दृष्टी खूपच कमी झालेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आता दृष्टीचा दान देत आहे. टेक्निकल नॉलेज गरजेचं आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा टेक्निकल नॉलेज आता देत आहे. पवित्र आत्म्याने वचनाद्वारे आपल्याला शिकवलेलं आहे ज्ञानाचे दान परमेश्वर देणार म्हणून. अशा कोणतरी आहे ज्यांना लगेच विस्मरण होत आहे. कोणत्याही गोष्टी किती वेळ ठरवलं तरी ध्यानात राहत नाही. पवित्र आत्मा अनेक लोकांना आशीर्वादित करत आहे. माता मरियाचा अगदी जवळचा एक अनुभव वचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये एका व्यक्तीला प्रभू परमेश्वर विशेष प्रकारे देत आहे. मंदिराच्या संबंधातील कामामध्ये गुंतलेली अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एक व्यक्ती धोकादायक मार्गातून चालत आहे. कुंसार नाताळाचा दिवस येऊन गेला तरी कुंसार अजून केलेले नाही. पश्चाताप पाहिजे तसे केलेले नाही. पवित्र आत्म्याचं स्वागत करण्यासाठी ख्रिस्त मंडळी तुम्हाला आमंत्रण देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.